इतक्या सुंदर कलरफुल सध्या इकडे जमले आहेत आणि हा ही पुढची लाईन तर मला भक्तिमय दिसते कारण की पिवळा रंग हा भक्तीचा रंग आहे आणि त्याच्याबरोबर जे कॉम्बिनेशन आहे राणी कलरचं ते चैतन्याचं आहे आणि अशा चैतन्यमयी अशा छान गोड गोड मैत्रिणी आपल्याला आज मिळालेल्या आहेत. त्या छान दिसतायत ना सगळ्यांनी की एकदम मन प्रफुल्लित झालेलं आहे आणि आपण लगेच आता कार्यक्रमाला सुरुवात करू. 14 विद्या आणि 64 कलांचा उद्घाटा म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता गणराया. गणराया हा फक्त शुभ कार्यापुरताच अग्रपूजेचा मानकरी नसून कोणत्याही कार्यक्रमाची मग तो संगीताचा असो, नाटकाचा असो, लोककलेचा असो, प्रत्येक ठिकाणी श्री गणेशाच्या स्तवनानेच आपण कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. आजचा हा आपला महिला मंडळाचा कार्यक्रम, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आहे. आपण गणरायाचं स्मरण करूया. प्रारंभी विनती करो गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, अज्ञानत्व हरुनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघी देशांतरा पाठवी, छोट्या मुलांसाठी ओ माय फ्रेंड गणेशा असा सुरुवात करत आहोत. गणपतीचा गणपतीचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळालेला आहे आणि आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मुलींना भले मोठे पॅकेजेस आहेत त्यामुळे त्यांना सरळ फुगडी सुद्धा खेळता येते. त्यांना जर मंगळागौरी म्हणतात की अगं एवढा कार्यक्रम बघते ते फुगडी तरी खेळ, ती मुलगी म्हणते फुगडी घालायला बघते.
तर तिला त्या फुगडीची डायरेक्शन सुद्धा माहिती नाही. आजकाल या इंग्लिश मिडियमचा अतिशय जास्त अभ्यास असल्यामुळे ही मुलं या सगळ्या गोष्टी काही आत्मसात करू शकत नाही किंवा त्यातला आनंद कार्यक्रम आपण थोडा करत पुढे नेला तर कदाचित आजकालच्या आयांना सुद्धा याची कल्पना नाही. त्यामुळे आईला आधी जाणीव होईल, त्या आजींना तर नक्कीच या गोष्टीची जाणीव आहे. पण आजकालच्या तरुण पिढीला या गोष्टीची जाणीव होणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच ही भारुडाची संकल्पना माझ्या मनात आली आणि मला अतिशय सुंदर अशी मैत्रीण पण हे सादर करण्यासाठी मिळाली. आरती आंबेकर. कोणाला जीव लावतात आहे पण जगाला जपणं मात्र होत नाहीये. त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत थोडा अभ्यास करत आम्ही काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. मन, आपलं मन हे आपल्या अस्तित्वातील एक सक्ष काही मनाशी निगडीत असतं आणि हृदय जसं आपल्यासाठी महत्वाचं आहे तसंच आपलं मन, अंतर्मन, आपल्या डोक्यात काय विचार चालू आहे, काय असेल ते सगळं काही सांगणारा आरसा म्हणजे आपलं मन. या मनाची पाटलाचा भरवसा नाही घडीचा, या मनाची पाटलाचा भरवसा नाही घडीचा. अहो या मनाला गमे फार, अहो या पाटलाला गमे मस्तीची तंग सलवार, तंग सलवार. आणि मग ती तंग सलवार वरती चढवतात. अशी सुद्धा गोष्ट मी प्रॅक्टिकली बघितली आहे की तंग सलवार घालण्याचा इतका आटापिटा असतो. या मनाची पाटलानं घातली मस्तीची तंग सलवार आणि कोट घातला मदाचा. कसला कोट घातला?
मनाची पाटी कुठे फिरतात आहे. तिला वाटेल ही मेली माझी जाऊ, काही करत नाही, सासू सासऱ्यांना सांभाळत नाही, म्हातारी माझ्या अंतरावर टाकून दिले. तिची चांगली काढली पाहिजे. ती मेली नणंद कॅनडाला जाऊन बसली. तिचा तर मी माझं चित्र आली की या सगळ्या इकडे तिकडे गेल्या आणि म्हणून मला सरळ करावं लागतंय. कोणाला वाटेल ही वैशाली अमृतकर झाले अध्यक्ष, फारच फास मारते बाई. असा सगळ्यांचा मनाची पाटी ही कोसलबाई आज आली का इथे गायलांचा प्रवास करून येतो. असा हा मनाची पाटी. या मनाची पाटलाचा भरवसा नाही करायचा. या मनाची पाटलाचा भरवसा नाही करायचा. अहो या नीती आणि अनिती अशा बायका दोन. सुनीती आणि अनिती म्हणजे पाटलाला दोन बायका. अहो एकच बायको झेपत नाही. तिची ती फॅशन, तिचा तर पार्लरचा खर्च, तिच्या त्या महागड्या साड्या, हॉटेलिंग, एक बायको झेपत नाही तर आणि दोन बायका. आणि या बायका कधी महिला मंडळात गेल्या तर संध्याकाळी पार्सलच मागवावं लागतं. नाही एवढं बायको झेपत नाही. आणि याला सुनीती आणि अनिती अशा दोन बायका. ज्याला सुनीती आणि अनिती अशा बायका दोन. अहो वडील की याला झेपत नाही, वडील की याला भावत नाही आणि तिचे तो ऐकत नाही. तिचे तो ऐकत नाही म्हणजे सुनीतीचं ऐकत नाही का? नाही ना. माझ्या काय अनितीचं ऐकते. म्हणून जगातलं काय वाढत चाललंय? व्यभिचार वाढत चाललेला आहे, भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे, विनाशकारी माणूस झालेला आहे. त्याच्या अंगामध्ये राक्षसी पाटलाचे कुबुद्धीने भरले घर. त्या मनाची पाटलाचे कुबुद्धीने भरले घर. मग त्याने सुनीले पारावर नेहमी मीच मोठा म्हणत झाला शिरजोर. इथे चाले ना चाले ना लहानपणा कोणाचा गेले. चाले ना चाले ना लहानपणा कोणाचा. या मनाची पाटलाचा भरवसा नाही घडीचा. अहो या मनाची पाटलाला दुखणे फार. मनाची पाटलाला दुखणं कॅन्सर बिन्सर झाला की का? कॅन्सरपेक्षा वाईट नको बाबा. या मनाची पाटलाला दुखणे फार. कोणाची काही दिसता बरे डोके दुखते या बाबाचे. नाही हो, डोके दुखते म्हणजे नक्की ट्यूमर म्हणून असणार. पेक्षा पण कॅन्सर रोग आहे. कोणाची दिसता गाडी, कोणाचा दिसता बंगला, कोणाचं वाढलं पॅकेज की पोट दुखते या बाबाचे. याला मिळेल का मिळेल का मिळेल याला मिळेल का मिळेल का असं हे आपलं मन आहे की नाही. आज प्रत्येकाने जरा जा घरी रात्री मेडिटेशन करा, आपल्या मनात डोकवून पहा काय काय ढवळाढवळ चालली आहे. बापरे, काही केल्या काही सुचत नाही आपल्याला या मनाचा थांब लावायचा. जेव्हा विचार करतो आपण, जसं आपण वेळोवेळी सगळ्या गोष्टी करतो तसं आपलं मन सुद्धा साफ केलं पाहिजे. एकनाथ महाराजांनी या छोट्या गोष्टीतनं रूपक अलंकार या छोट्या अलंकारांमधनं आपल्याला शिकवलंय की तुम्ही किती या बुद्धीच्या मनाच्या आहारी गेलं पाहिजे. जेव्हा बुद्धीचा आणि मनाचा, भावना आणि बुद्धी याचा जेव्हा झगडा चालू असतो तेव्हा आपल्याला हा बुद्धीने विचार केला पाहिजे आणि मनाला सतत ताब्यात ठेवलं पाहिजे. असा मनाची पाठी जर आपण मोकळा सोडला तर काही आपलं खरं नाही. त्यांना पटलं त्या दोन प्लॉटला पटलं तर मग मुलगा जाईल, अशी पद्धत होती. त्यावर आधारित हे गाणं आहे. आणि आता मी जे गाणं सादर करणार आहे त्याच्यातला मुलगा जे
करतो तेव्हा आता मी मित्रांना पहिलं प्राधान्य, मग मित्रांना घेऊन गेल्यानंतर बाहेर गावाची मुलगी असल्यानंतर त्याची कशी फसगत होते किंवा त्याला कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं ते मी या गाण्यातनं सादर करणार आहे. आणि हे गाणं ऐराणी वर्षात आहे. सगळ्यांना कळतंय ना ऐराणी? आवडतं का पण? काय शरमाओ, काय शरमाओ, काय शरमाओ, बोले 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 जाओ, बोले बोले सांग जाओ, काय ते मन करती प्रेमा, मन करती प्रेमा, मन करती प्रेमा, मन करती प्रेमा. ही जगाला मेली सगळी लोमारी, ही जगाला मेली सगळी लोमारी. बाहेर जाऊन सनसनी जोडीदार संगेली सरी, बाहेर जाऊन सनसनी जोडीदार संगेली सरी. आंबे गाऊ काय गाऊ, आंबे गाऊ काय गाऊ, त्या सगळ्याचं पाय मामा काय शरमाओ, बोले 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 सांग जाओ, काय ते मन करती प्रेमा, मन करती प्रेमा, मन करती प्रेमा, मन करती प्रेमा. जास्ती पडली मेजवानी, मटण होते बिर्याणी, जास्ती पडली मेजवानी, मटण होते बिर्याणी. गारुडा मटणा पिसली, त्यामुळे सगळं रावानी, गारुडा मटणा पिसली, त्यामुळे सगळं रावानी. म्हातारी वा, म्हातारी वा, मधला मीरा बाई गो, काय शरमाओ, बोले 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 जाओ, बोले बोले सांग जाओ, काय ते मन करती प्रेमा, मन करती प्रेमा, मन करती प्रेमा, मन करती प्रेमा. बोल गंगाले गं, मित्रमंडळी गं, बोल गंगाले गं, मित्रमंडळी गं, सोडली रगती, दुसरं नगर मावशी गं, सोडली रगती, दुसरं नगर मावशी गं. विभागून जोडा, विभागून जपला, विभागून जोडा, विभागून जपला, चांगला मिळून गं, काय शरमाओ, बोले 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 जाओ, बोले बोले सांग जाओ, काय ते मन करती प्रेमा, मन करती प्रेमा, मन करती प्रेमा, मन करती प्रेमा. आणि हृदयस्पर्शी असं म्हटलं जातं की स्त्री ही अनंत युगाची माता आहे. मुलांना जन्माला घातल्यानंतर ही माता त्याचं बालसंगोपन करण्यापासून, त्याला शाळेत टाकण्यापासून, तो मोठा होऊन नोकरीला लागेपर्यंत आणि नोकरीत तोपर्यंत सारं लक्ष तिच्या मुलांपाशी असते. ती कुठेही गेली तरी सारं लक्ष तिचं मुलांकडे असतं. शेवटी का आपल्या मुलाच्या दोनाचे चार झाले म्हणजे आपण अगदी निवांत होणार. आपली सून ज्या वेळेला घरात येईल त्यावेळी सर्व आपण जे आतापर्यंत गोष्टी सांभाळत होतो त्या गोष्टी ती सांभाळेल आणि मात्र मी निवांत होईल अशी माफक अपेक्षा एका सासूची असते. पण खऱ्या अर्थानं सून घरात आल्यानंतर सासूबाई निवांत होते का यावर आधारित पुढचं प्रभाव करायचं. आल्या आल्या ओ सुनबाई, आल्या आल्या ओ सुनबाई, आल्या आल्या ओ सुनबाई, आल्या आल्या ओ सुनबाई. ऐका ऐका ओ नवलाई, ऐका ऐका ओ नवलाई. आओ आदल्या मधल्या घरात सासरेची मोठी बरात, सुनबाई येता वरात, आनंद मायना मनात. निवांत झाले निभाई, निवांत झाले निभाई, निवांत झाले निभाई, निवांत झाले निभाई. काय बघ, 2च दिवसात सगळं गणित फसलं आणि माझा विरस झाला आणि सुरत बदलला ग.
अगं असं झालं काय ग? असं आताच का सूर बदलला ग? मुलाचं लग्न झाल्यापासून चेहरा काय सगळं काम यायला नको का? अगं स्वयंपाकघरातलं काम नाही आलं तर मुलीचा उद्धार तुझ्या नावाचा उद्धार होईल. आणि तिने धाकट्या दिराला बोर्डिंगला टाकलं, तुझा मुलगा नाही तरी या कट्ट्यावरून त्या कट्ट्यावर, त्या कट्ट्यावरून त्या कट्ट्यावर सारखा उंडाळत फिरायचा. अगं त्याला बोर्डिंगला टाकलं तर मग तू पॉझिटिव्हच आहे मी, तरी पण मला नाही आवडत की मुलीला माझ्या पोळ्या करायला. नाही 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 तू थोडं पॉझिटिव्हली घे. पुढचा ऐकू तिचा आता. मोलकर्णीला दिली गरजा मला मात्र झाली कसरजा. मोलकर्णीला दिली गरजा मला मात्र झाली कसरजा. आणि आपण लॅपटॉप घेऊन बसतो दिवसभर. आपण मात्र मारते मज्जा, आपण मात्र मारते मज्जा. माहिती का? दिवसभर आपण काम करते. आजकालच्या मुलींना भांडी घासायला आवडत नाही. भांडी करून घासणार नाही 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 हे नाही 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 हे नाही पटत मला. हे तिने चुकीचंच केलं ग, पण मला काय माहिती. अगं लग्न झालं तेव्हा किती गोळी दिसत होती ग. गोळ्या दिसतात. अगं चेहऱ्यावरची माशी ओळख नव्हती ग तिच्या. चेहऱ्यावरची माशी ओळख नव्हती ग. सगळ्यात गोळ्या दिसतात. तिकडे सुनाय वाटतं मागे मग सासू सासू पुढे बसलाय इकडनं म्हणून कसं आलं. काय सांगू बाई जाऊ दे. नाही 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 ग, म्हणून मी म्हणते तसं मी आजकाल विचार केला ग. आजकाल महिला मंडळाच्या किटी पार्टीला तू येत नाही, कधी मंदिरात दिसत नाहीये तू. आणि तुझ्या अंगावर कॉटनची अशी भारी साडी तू घेत नाहीये. जाऊ दे ग, काय करावं. अगं सुनबाईनं आणलं बजेट. ती निर्मला सीतारामन सारखी बसते घरामध्ये बजेट काढत. सुनबाईनं आणलं बजेट, ज्यात त्यात करू लागली काटाई. कोण आली पण आपण फटाफट बोलायचं का ग? नाही ग नाही, आपला शब्द काढत नव्हतो ग. आपल्याला किती सोडून घेतलं सासऱ्याने. हो खरंच ग, आपण किती ग सगळा सहन केला, आपण कधी तोंडातून शब्द काढला आणि नाही. माहेरी सांगत होतो का या गुपचूप बाजूला जाऊन माहेरी. हे अगदी चुकीचं आहे ग, कठीणच आहे ग बाई. आणि असं बोलताना आपण बघितलं की लगेच टाईप करून पाठवतात बाई. काय कठीण आहे. सगळं टाईप करतात पाठवतात. आणि लगेच आई सुद्धा बिचारी मला नाही फोन करत, त्यांचा दोघींचा फोन चालतो. हे चुकीचं झालं नाही का? आणि आमच्या घरच्या एकदम बातम्या तिच्या माहित असतात, पण तिच्या आईकडे काय चालतं तुम्हाला काहीच नाही सांगत आलं. मग मला दुःख त्याचं आहे, मला काहीच कळत नाही. तिच्या आई आमच्या घरच्या सगळ्या एकदम बातम्या काढून घेते. ही गॅलरीत जाऊन बोलते तिथे आणि लगेच भोळा चेहरा करून बसते. सुनबाईनं आणलं बजेट, ज्यात त्यात करू लागली सारे पाहून थकली बाई. आपण तिला उलट बोलत नाही, तर सासूला बोललो नाही, कोणाला बोललो नाही. आता मला तिला बोलायची हिंमत होत नाही. आपला पडला आपला स्वभाव. मग तू ऐक ना, तू आता काय कर, त्याच्यापैकी तू काय काय ना, तू तुझ्या यांना सांग, नाही तर तिच्या यांना सांग ना. आमचे हे आणि तिचे हे, आमचे हे आणि तिचे हे. काश्मीरच्या प्रश्नासारखा कठीण प्रश्न होईल, पण अनेक पंतप्रधान बदलतील पण तो प्रश्न सुटायचा नाही. कठीण प्रश्न आहे. अगं ऐके ना सासऱ्याचे, ऐके ना नवऱ्याचे. मला म्हणते कशी 20रा दिवस मागचे. आपण ते म्हणतो ना आमच्या वेळी असं होतं, आमच्या वेळी कसं होतं. ती म्हणते हो सासूबाई फोन नका करते सांगू. मग कठीणच आहे ग. मग तुम्हालाही तोंड होतं, तुम्ही बोलायचं होतं सासूला. मी काय नाही म्हटलं तुम्हाला. तुमचं काय तोंड मी बांधून ठेवलं होतं का? मग मी हुशार आहे तुमच्यापेक्षा, मला तुम्हाला फटाफट उत्तर देता येतं. तीच झाली तुझी सासू ग. काय बोलायचं आता. ऐके ना सासऱ्याचे, ऐके ना नवऱ्याचे. मला म्हणते 20रा दिवस मागचे. ऐशी होत
सुनबाईची गीत सांगा कसे जमावे गणित ऐसी हो सुनबाईची गीत सांगा कसे जमावे गणित. अगं पण मी 35 वर्ष नोकरी केली आहे. आपण ते हेड डॉक्टरला काही बोलत नव्हतो. पण मी काय म्हणते तू आई तिचा जहाल पण जांबाजच दिसते गो मला ती. आपण आवडते तुमचं नाव दे तुमच्या जागी बाबा. हा नाही तर मग ती तुला तर फार घेऊन टाकेल गं. नाही गं काही उपयोग होत नाही बाई. ती जांबाज आहे. एक शब्द मला बोलता येत नाही बाई. मुग गिळून बसते मी बाई मुग गिळून बसते मी बाई अगं मुग गिळून बसते मी बाई. ऐकाव सासूबाई थोडं ऐकाव सासूबाई थोडं ऐकाव सासूबाई थोडं ऐकाव सासूबाई. अहो घरातलं काम संपता संपत नाही आणि मला मात्र वेळ मिळणार. कामाला स्पीड नाही. स्पीड मी भरपूर आहे पण कधी किचन मध्ये गेलो ना सारखं याचं प्रेशर असतं मला. मोहरी कमी टाक जिरे कमी टाक भाजी आधी धुवून घे नंतरच टाक हे नको टाकू ते नको टाकू जास्त पाणी नको टाकू अंगाशी रसा घे. सारखं यांचं मला टेन्शन असतं. किचनचा ताबा सोडत नाही अशा कशा हो सासू अशा कशा हो. किचनचा ताबा सोडला नाही ना तर इकडे ते कुठलं लग्नात मिळालेलं पुस्तक रेसिपीचं पुस्तक इकडे युट्यूबची मधुरा आणि मध्ये आमची भाजी. सांगा हे सगळं करून ती भाजीचा जो फज्जा उडतो की आमच्या नवऱ्याचे डोळे वरती आणि त्यांच्या नवऱ्याचे डोळे खालती असा आमचा सीन असतो. सांगा कोबीची भाजी पोराला आवडत नाही म्हटलं तर मुद्दाम कोबीची भाजी केली आणि त्यांनी सुद्धा बैलांनी चाऱ्यासारखी खाल्ली. काय करावं सांगा. म्हणून आयांनी बोलू नये की माझ्या मुलाला काही आवडत नाही म्हणून. म्हशीनी रांधलं की वेल्याला खाऊ द्यावं. सासूसाठी कान मंत्र आहे. आपल्या पूर्वजांनी म्हणीवर म्हटलंय का म्हशीनी रांधलं वेल्याने खाल्लं. त्यामुळे सुनेचं काही सांगू नका मुलाचं काही सांगू नका. त्याला हे आवडत नाही ते आवडत नाही त्याला सगळं आवडत असतं. अहो मूग घेऊन गप्प बसणारी बाई वाटते का हो तुम्हाला ही. अहो कधी मैत्रिणी आलेल्या चालत नाही कधी पिक्चरला नाही कधी नाटक नाही की कधी सिनेमाला नाही आणि कधी काय घरात घ्यायचं म्हटलं ना आमची हे म्हणतात की ममाज बॉयज दिसतात श्रावण बाळाच दुसऱ्याच्या घालेला. अगं पहिला काय एवढा बी झालेला मुलगा श्रावण बाळ म्हणते त्याला. हा अगं काय तुझं रुबाब त्याच्या कंपनीमध्ये जाऊन बघ 200 वर्करांची मुजरा करतात आणि तू उठ बस त्याचा कचरा करते. मी पण काय कमी नाही आहे हा अरे वा काही लाज नाही. या पोरीचं जीवाला हाडच नाही. कधी मदत करत नाही अशा कशा सासूबाई अशा कशा सासूबाई अशा कशा सासूबाई सासूबाई थोडं ऐका हो सासूबाई. अहो कधी मंदिरात जात नाही यांना मोकळं मिळायला. कधी यात्रेला जात नाही. अहो चांगल्या भारी भारी यात्रा कंपन्यांची तिकीट काढून दिली मी. चौधरीचं चौधरी यात्रा कंपनीला काय कमी समजतात काय तुम्ही. अहो चौधरी यात्रा कंपनीचं तिकीट काढून दिलं कॅन्सल करायला लावलं यांनी. सारख्या सूचना देण्याचं काम फक्त यांना माहिती आहे. आणि नंतर ते कॅन्सल केल्यानंतर विना वर्ल्डचं तिकीट काढलं मी. विना वर्ल्ड अहो परदेश दौरा करायची संधी होती. काही काही सासऱ्यांची एवढी इच्छा असते हो पण ते मूल आणि सुनेकडनं ते शक्य नाही होत म्हणून ते मूग घेऊन गप्प बसतात. या कुठे मूग घेऊन गप्प बसणारे वाटतात का. आणि संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होतो. ज्येष्ठ मंडळी येऊन तिथे हरिपाठ करतात पण तिथेही जात नाही. फक्त घर घर घर. कधी यात्रेला जात नाही कधी मंदिरात जात नाही.
सांगणार आहे तेवढे ऐकून घे. 2 गोष्टी सांगायला लागले म्हणून. सांग काय सांगायचं ते बोल पटपट. ते असे इकडचे तिकडचे लोक येतात आणि एकदम परेशान करून होतात. इकडचं तिकडचं नाही भाऊ, मराठी मातीत जन्मलेलं संस्काराचं फुल आहे. भारूड म्हणतो मला, भारूड. भारूड ही काय भानगड आहे बुवा? माणसांनी भानगडी करू नये म्हणून, माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांच्या कारखान्यातलं प्रबोधनाच्या कारखान्यातलं प्रोडक्शन आहे. याला म्हणतात भारूड. तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलास. ही चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी त्यांच्या वाङ्मयातून, साहित्यातून, भारुडातून आपल्याला ह्या जागा दाखवून दिलेल्या आहेत. मला एक सांग भाऊ, एखादा पुस्तक संपलं तर तू त्याचं काय करतो? हा, पण या ग्रंथांचं संस्कार करून घेण्यासाठी आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. त्या नरदेहाचं झेरॉक्स होतं का रे भाऊ? नरदेहाचं झेरॉक्स थोडंसं सांगायला की ऐकून घेतो का बाबा? ऐकायला लागतो तू काही बोलायला लागली आपली. नरदेहाचं झेरॉक्स नाही. मी तेच म्हणते मग, तू माझं ऐकून घे म्हणजे तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा? तुला वाटलं काय बुरगुंडा म्हणजे काय वाटलं? पोरबाळा जगे सुचत नाही ना. बुरगुंडा म्हणजे पोरबाळा नाही भाऊ. बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल, ज्ञान होईल, इंग्लिश मध्ये नॉलेज होईल. ऐकून गेला ना थोडं? हा बोल पटपट काय होतं. हा शब्द कुंकला सवेन झाले आणि प्रेमाचे कुंकू भाळी लावले. हे बाई ऐकून घेतो, काही बोलायला लागली. कुंकू भाळी लावले. आता कुंकू बिंकू कोणी लावत नाही बरं का. सगळेजण टिकली लावतात. टिकली नाही तर हुकली. पिवळी साडी पिवळी टिकली, हिरवी साडी हिरवी टिकली. असं काय? मला वाटतं त्याला मॅचिंग म्हणणं गं भाऊ. मॅचिंग. मॅचिंगच. या वरल्या रंगाचं मॅचिंग कधी करशील. पण जीवनातला खरा आनंद घ्यायचा असेल, संसाराचा खरा आनंद घ्यायचा असेल तर नेचर मॅचिंग असावं लागतं की नाही भाऊ? नेचर मॅचिंग म्हणतं झटकाच. मला सांग, मी म्हणत नाही माझी तुझी टिकली लावू नको, माझं कुंकू लाव असं मी म्हणणार नाही. पण तुझी माऊली या कुंकाचं दान किती ठिकाणी वाटत फिरते सांग बरं? किती ठिकाणी वाटत फिरते? बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव. आरशा समोर गेलं, आरसा सौभाग्यवती भव. दार सौभाग्यवती भव. आणि तुमची पर्स अखंड सौभाग्यवती भव. मी म्हणत नाही की माझं कुंकू लाव, तुझी टिकली लावू नको. पण बाई, हाई कुंकू आणि टिकली लावतात कुठे सांग बरं? कुठे लावतात? कपाळावर लावतात. कुठे? कपाळावर सुद्धा त्याची एक ठराविक जागा आहे. आग्नी आणि ब्रह्मरंध्र याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड आहे आणि त्या पिट्युटरी ग्लँडवर कुंकू लावलं की आपलं आज्ञाचक्र जागृत होतं. आणि आज्ञाचक्र जागृत झालं की महिलांची संवेदना, महिलांचा जो मेंदू संवेदनाक्षम असतो तो वरा चालायला लागतो. ती आपल्या भावना कंट्रोल करू शकते. तुझ्या भाषेत मग हे कुंकू बंद कशावर नाही, पण कुंकू लावलं पाहिजे बरं का. आम्हाला कुंकू झाला बरं का. एकदा आम्ही कार्यक्रमाला गेलो, बारशाचा कार्यक्रम होता. मग आम्ही म्हटलं चला सगळ्या सवाष्णींनी पुढे या. सगळ्यांचे पार्लरचे मेकअप, एकीच्याही कपाळाला कुंकू नाही, कोणती सवाष्ण कोणती काय कळायला मागं नाही. शेवटी आम्ही माईकवरून सांगितलं, बाई ज्या सवाष्णी असतील त्यांनी पुढे या. तर सगळ्या खुर्च्या खाली सगळ्या सवाष्णी स्टेजवर. म्हटलं यातल्या 5 जणींनी तरी कुंकू लावा. म्हणून तो बुरगुंडा होणं गरजेचं आहे. बुरगुंडा होय बाया, बुरगुंडा होय, बुरगुंडा होय बाया, तुला बुरगुंडा होय, तुला होय. बरं मला सांग, कुंकू बांधतं कशापासून? कशापासून? केमिकल पासून. केमिकल पासून नाही बनत कुंकू. तुझी हळद, हळदीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये?
टॅम्बरिन म्हणतात. आणि टॅमरिन म्हणतात. हळदीचा उपयोग काय? अँटीसेप्टिक. येस, अँटीसेप्टिक हळद असते म्हणजे आपल्याला निर्जंतुक करते. आणि चिंचोका हा अतिशय जहाल असणारं विष उतरवतो. जर तुम्ही विंचू चावल्यावर चिंचोका लावला तर विंचाचं विष झरझर झरझर उतरतं. तर मला सांग बाई, तुझी अँटीसेप्टिक असणारी हळद आणि माझा चिंचोका असं एकत्र करून बनणारं जे कुंकू आहे ते जर तू लावलं तर तुझा मेंदू संवेदनाक्षम होणार की नाही? टर्मरिक आणि बरोबर. आणि जे सगळे टेन्शन तुझ्या डोक्याला आहे ते टेन्शन थोडंसं कमी होणार का नाही? म्हणून म्हणतोय माऊली, कुंकू लाव, कुंकू लाव. ते कुंकू करता करता आपल्या मोदींना सिंदूरचं हे करावं लागलं. ऑपरेशन सिंदूरची वेळ आली, पण त्यावेळेला मात्र बाया घराघरात टिकल्या काढायला तयार झाल्या. हो आम्ही मुसलमान, हो आम्ही मुसलमान. आता हा गुरगुंडा सगळ्यांना झाला पाहिजे. बायांनो, आपल्या मुलीला सुनेला सांगा, जीन्स पॅन्ट घातली तरी काय हरकत नाही, कुंकू लावावं लागतं. पॅन्टवर नको टिकली लावू, डोक्याला लाव म्हणावं. पोरी सांगतात पॅन्टवर कुंकू लावत नाही, त्यांना म्हणा पॅन्टवर नको लावू, डोक्याला लाव. आणि हिंदू समाजाची तू आहे हे ओळखू येऊ दे. असा गुरगुंडा यांना सगळ्यांना होऊ दे. हा. आणि मी काय म्हणते, पूर्वी माणसाला शेंडी असायची का नाही? शेंडी? हा. लांब केस? शेंडी म्हणजे लांब केस नाही हो. शेंडी म्हणजे माणसाच्या डोक्यातल्या सद्विचारांचा प्रक्षेपण करणारा तो अँटिना आहे. त्या अँटिनाच्या काड्या तुम्ही कापून टाकल्या, त्या अँटिनाच्या काड्या आपण आता कापून टाकल्या तर सांगा भाऊ, पुरुष कसा झाला त्यामुळे? भ्रष्टाचारी, व्यभिचारी, बलात्कारी, विनाशकारी. हा अँटिना कापून टाकल्यामुळे प्रक्षेपणामध्ये मुंग्या आल्या आणि असे नको नको ते धंदे या माणसाला सुचू लागले. बरोबर का नाही? तसा हा माणूस म्हणजे डीडी नॅशनलच आहे. महिनाभर पैसे कमवतो आणि बायकोला एक तासाला आणून देतो. ओनली वन चॅनल, डीडी नॅशनल. पण ही बाई म्हणजे डिश अँटिना आहे. तिच्या डोक्यात पूर्वी डिश अँटिना होता म्हणजे आंबाडा होता. आता आपण क्लचर लावतो, निम्मे बाया केस मोकळे सोडून फिरतात. आपण पोरींना काही बोलू शकत नाही. तुम्ही केस मोकळे सोडणाऱ्या बायका कोणाला म्हणायचे? आणि आता पहा, त्यातला फरक त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे. आज नाही पटणार, पण हळूहळू नक्की पटेल. तर हा डिश अँटिनाच्या काड्या बाई तू ब्युटी पार्लर मध्ये जाऊन कापून टाकल्या तर तुझ्या टीव्ही रुपी स्क्रीनवर मुंग्या नाही काय ना? हो, नक्कीच येणार. बाईला काय काय करावं लागतं सांग बरं? बाईला सगळं महिन्याचं नियोजन करावं लागतं. बाल संगोपन करा, मुलांना शाळेत घाला, ट्युशनला घाला, शाळेची फी भरा, ट्युशनची फी भरा, किराणा आणा, नंतर लाईट बिल भरा, मोबाईल रिचार्ज करा, सासू सासरे सांभाळा घरात असले तर. आणि एवढं करून पण आमची माऊली जॉब पण करती. म्हणून म्हणते बाई, तुझ्या डोक्यावरचा डिश अँटिना कायम असला तर तुझे टेन्शन आपोआप रिलीज होईल. असं असं झालं का थोडं गुरगुंडा? झाला गुरगुंडा होय, गुरगुंडा होय, गुरगुंडा होय. वास येतोय, बोलतोय मी केव्हा तुझ्याशी. तो वास तुझ्यापुढे येतोय. ही माझी गोठवणी म्हणजे काय माहिती का? ही आहे पृथ्वी. हो का? या पृथ्वीला तुम्ही काय करून टाकलेलं आहे? पर्यावरण शून्य करून टाकलेलं आहे. सगळी घाण या पृथ्वीवर करून टाकलेली आहे. जंगलतोड केलेली आहे. सगळ्या गोष्टींचा, सगळा कचऱ्याचा निचरा नाही, काय नाही. सगळं जग तुम्ही नाचवून टाकलंय. या गोठवणीचा वास येणार नाही तर काय होईल? बरोबर म्हणते. आपल्याला कचऱ्याचं नियोजन नाही, ओला कचरा नाही, सुका कचरा नाही, जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले. कसं करावं सगळं? मग काय करावं? वेगवेगळं करून ठेवावं का? मग ते वेगवेगळं करून काय करायचं? वेगळा कचरा, ओला कचरा वेगळा टाका, सुका कचरा वेगळा टाका. गाडी आहे. गाडी टाकायचं.
पण तो काढून कुठे गल्लीत फेकायचं नाही, गाडीत टाकायचा. म्हणजे आधी घर स्वच्छ करा, मग गल्ली स्वच्छ करा, तुमचा एरिया स्वच्छ करा, म्हणजे गाव स्वच्छ होईल. गाव स्वच्छ झालं की आपोआप राज्य स्वच्छ होईल आणि देश स्वच्छ होईल. म्हणजे ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करून घंटा गाडीत टाका, असं म्हणायचं ना तुला. आणि माझं म्हणणं आहे, तुम्ही हे सगळं आपलं वागणं लक्षात घ्या. तुम्ही या छोट्या आमच्या बाळाला वारसा हक्कामध्ये काय देणार आहे? पाणी विकत घ्यायचं, ऑक्सिजन विकत घ्यायचा, याला जगू देणार आहे का नाही? मग त्याच्यासाठी झाडं लावायची का? मग झाडं लावा, जंगलतोड थांबवा, पर्यावरण वाचवा. नक्की. हळदी कुंकू करतात, एक रोप द्या. टर्मरिक पासून बनलेलं ते कुंकू नाही का? कुंकू लावा. हिंदू संस्कृती टर्मरिक बोललं तुम्ही वस वाटतं टर्मरिकला. काय करणार आता? टॅमरिन काय, टर्मरिक काय, पादा पण नांदा अशी परिस्थिती आलेली आहे आता. बुरगुंडा झाला का? बुरगुंडा ऐकते सगळ्यांना बुरगुंडा झाला का? बुरगुंडा होय बयाचा, बुरगुंडा होय बयाचा, तुला बुरगुंडा होय. हिला बी होय बया, हिला बी होय, हिला बी होय बया, हिला बी होय. बुरगुंडा होय बयाचा, सरलाताई कोटकर आणि आदिती कोटकर यांचा सत्कार करायचा आहे. ओके. ओके. नेरकर मॅडम थोडी इकडे पण रांगोळी सुद्धा तुमची सुरुवात पाहिजे. बस. ओके. समोर कार्यक्रम अजून आहे, फक्त तुम्ही निघून जाणार नाही म्हणून याच्यासाठी आम्ही हा मध्यंतर घेतला. ज्यासाठी आपल्यासाठी इतक्या लांबून आले त्यांच्यासाठी आपण एक 15-20 मिनिटं वेळ देऊ शकतो ना. आपल्या लग्नाला जरा 4-5 वर्ष झाले, एखादं मूल झालं की आपल्याला वाटतं की मी या घरात पडले आणि माझं जरा नुकसानच झालं. हॅलो, काही पाणी मी येण्याची वेळ नाही ना आता. आपलं लग्न झालं की एखादं मूल होतं आणि नंतर आपल्याला वाटतं की या घरात मला दिलं आणि चुकलंच खरं. चांगले स्थळं येत होते पण जरा थोडी फसगतच झाली आपली. आणि या घरामध्ये एवढी माणसं आणि माझा सगळा वेळ कामात जातो असं मनात विचार येतो. आणि त्यानंतर घरामध्ये सुरू होतं हे नाट्य. ऊन खिचडी साजूक तूप, ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं राहण्यात दही भारी सूप, वेगळं राहण्यात दही भारी सूप. अहो, 1 नाही 2 नाही माणसं 12, 1 नाही 2 नाही माणसं 12, घर कसं मेलं हात बाजार सारा. सासूबाई मामांची नंदा धी, जावेच्या मुलाची सदा केली. कोणावर काठ खाता येत नाही सासू सासऱ्यांवर, मग काठ खायला असं जाऊच बघ. सासूबाई मामांची नंदा धी, जावेच्या मुलाची सदा केली. अहो, 10 दिली ही बाबांची चूक, 10 दिली ही बाबांची चूक, वेगळं राहण्यात मी खाली, वेगळं राहण्यात मी खाली. सोबत मला म्हणतात किती प्रेमळ तुझं सासूबाई, किती प्रेमळ तुझं सासूबाई. प्रेमळ काही नाही, शेवटी काय सासू ती सासू. एवढा स्वास्थ्य म्हणून काय झालं, मिळतो तो मिळतो. सॉरी सगळ्या सासवाला. तुम्ही सांगा, तू पाणी किती तापवलं तर काय काय झालं रे. आणि माझ्या बाबांची माया काय मामांची नाही येणार आहे. सगळे मला म्हणतात तू मोठं तुझं घर, मोठं तुझं घर. मोठं विठ्ठल काही नाही, बटावर आणि ढोकळ वाचा. मला काही आणलं की ते सगळ्यांना हवं. तुम्ही सांगा, यांच्या एकट्याच्या पगारात या महागाईच्या दिवसात कसं जरा राहावं. सगळे मला म्हणतात किती मोठं तुझं घर,
तसं काही नाही. तुम्ही सांगा, मला किती वाटतं दूर दूर फिरावं, आठवड्याला सिनेमा आणि महिन्याला साडी. होती गो बाई माझ्या सगळ्या आवडी. आणि आमच्या दोघांचा स्वयंपाक तो काय, उन्हून खिचडी त्यावर एवढं शिसा. बस ठरवलं, बांधले तंडले आबोला धरला, बांधले तंडले आबोला धरला, शेवटी वेगळा संसार मांडला. पण मला वेळ काही कळतच नाही, मला वेळ काही कळतच नाही. यांचा स्वभाव अजून बदलतच नाही. अहो बेलावर पाण्याला यांना बायको हवी, बाळाला कधी सांभाळायचं नाही आणि बाळ रडलेलं यांना चालतही नाही. स्वयंपाक करायचा मी, भांडी घासायची मी, धुणं धुवायचं मी, फरशा पुसायचे मी. हो, कसला आलाय सिनेमा आणि कसली आली आहे साडी, कसला आलाय सिनेमा आणि कसली आली आहे साडी. आज नाही राहिलं, आज नाही राहिलं. वेगळं राहण्यातलं कळायला लागलं, कळायला लागलं. सासूबाई रागवायच्या, पण तुम्हाला म्हणून सांगते बऱ्या होत्या. किमान एक वेळचा स्वयंपाक तर करायचा, किमान एक वेळचा स्वयंपाक तर करायचा. धाकटी नळण चुगलीला आली, धाकटी नळण चुगलीला आली की वीटभर लाकडाला हात पडले. तुम्हीच सांगा, जाऊबाईंची तशी मदतच नाही, जाऊबाईंची तशी मदतच नाही. पण आज काय गालदार खिचडी संपले तू, गालदार खिचडी संपले तू. वेगळं राहण्यातलं कळायला लागलंय बरं तू. म्हणजे असं मुद्दाम वागत नाही, पण आपल्याकडे तसं वागलं जातं आणि ते वागणं होऊ नये असं हे गीत आहे. परंतु लग्नाला आल्यानंतर आपण बघतो किती मित्रमंडळी, त्यांच्या त्या पार्ट्या, ते दारू पिऊन लग्न हे दोन युवांचं सहजीवन नव्याने सुरुवात होत असते. परंतु या महत्त्वाच्या क्षणी, या पवित्र क्षणी काय काय घडतं ते एका मी गीतात व्यक्त करणार आहे. पण त्याच्या वेळेला सगळ्यांनी शांतता ठेवायची, गडबड कोणी करायची नाही, अशा आशयाचं हे होतं गीत. पेटी वाजे तबला वाजे माझे विनासे, पेटी वाजे तबला वाजे माझे विनासे, जाले गाना वैतने गडबड चहा पी जनसे, जाले गाना वानरे, जाले गाना पेटी
मजा आली वा. तुमच्याकडनं एक कडवं आम्हाला एक्स्ट्रा मिळालं. तिने आणखीन एक वाढवलं. आज आम्हाला खूप छान वाटलं की सगळ्यांचा तुमचा रिस्पॉन्स फार छान होता. खरं तर थोडं प्रेशर टेन्शन होतं पहिल्यांदी. एवढ्या ज्येष्ठ मैत्रिणी ज्येष्ठ सगळ्या महिला बसलेल्या आहेत आणि आपल्याकडनं नीट होईल की नाही थोडं प्रेशर असल्यावर नेहमी कार्यक्रम चांगला होतो. आता शेवटचा कार्यक्रम आहे आमचा. हल्ली SSTला मुलं आहे म्हणते की घरामध्ये फार टेन्शन असतं. टीव्हीच्या केबल्स बंद होतात. पाहुण्यांना सांगितलं होतं यावर्षी हा 10वीत आहे, यावर्षी हा 10वीत आहे, म्हणजे पाहुणे येत नाही. आणि मार्च महिन्यामध्ये तर घरामध्ये कर्फ्यू लागलेला असतो. सिसमी छोटीशी कविता आहे. एक कोकणामधनं आलेला मुलगा आहे नाशिक सारख्या शहरामध्ये शिकायला. आणि नाशिक सारख्या शहरात आल्यावर त्याची काय बरं गडबड उडून गेली. सगळं नवीन नवीन छान छान पाहिलं आणि पेपर लिहिता त्याचं काय झालं ते या कवितेत वर्णन केलेलं आहे. कवितेचं नाव आहे शेपटा. शेपटा म्हणजे वेळीचा शेपटा. ऐसे सिसमी बसलो होतो प्रथम परीक्षेचे. तो मुलगा मी आता असं समजा. ऐसे सिसमी बसलो होतो प्रथम परीक्षेचं. पेपर नीट सोडवा असा आदेश उपदेश. आजकाल आईवडील इतके पोरांच्या मागे असतात, त्यांना सोडवायला येतात. आया तर आता मी 35 वर्ष झाले बघते. आता 7-8 वर्षात आयाच्या मुलांना असं करतात असं की तो पुन्हा भेटणार आहे की नाही आयुष्यात. आणि शेवटपर्यंत त्याला काही ना काही सूचना सांगतात. याचं हे लिही, त्याचं ते लिही, त्याचं ते लिही, त्याचं ते लिही. तो दुसऱ्याच धुंदीत असतो. आणि तर असा हा मुलगा आहे. परीक्षेच्या हॉलमध्ये चाललाय SSTच्या म्हणजे 10वीच्या. ऐसे सिसमी बसलो होतो प्रथम परीक्षेचं. पेपर नीट सोडवा असा आदेश उपदेश. पेपर नीट सोडवा असा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली. पेपर पहिला घंटा पहिली क्षण हा औत्सुक्याचा. आणि पुढच्या बाकावरती नंबर होता शुभदा जोशीचा. मानेला ती देव नाही सडा. मुली हुशारच असतात. मानेला ती देव नाही सडा अलगद सवयीने. लिहू लागली भानावर पाहणे. तिच्या मोहक रेशमी शेपट्याचा भार. तिची वेळी होती की त्याच्या बाकावर पडली. तिने अशी मान झटकली आणि पेपर लिहायला सुरुवात केली. तिच्या मोहक रेशमी शेपट्याचा भार. तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात. एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात. शेवटची ती होता घंटा. शेवटची घंटा झाली की पटापट सूचना यायला लागतात. पुरवणे बांधा, लिहिणं बंद करा, पुरवण्याने नंबर टाका. खूप खूप टीचर बोलत असतात. आणि त्या मुलाला आता भानावर आलाय. शेवटची ती होता घंटा आलो भानावर. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. कळले आता जगणे आम्हा गावी शेतावर. गावावरनं इकडे शिकायला पाठवला. कोकणातले लोक काही मार्च ऑक्टोबर अशा वाऱ्या करू देत नाही. एकदा पोटा निघाला म्हणजे निघाला. अहो केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा. अहो केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा. बैलांच्या त्या पीडित शेपट्या जगतो हा राजा. बैलांच्या त्या पीडित शेपट्या जगतो हा राजा. शेतावरती मोटेवरती माझी उपजीविका. शेतावरती मोटेवरती माझी उपजीविका. शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. शुभदा प्राध्यापिका. धन्यवाद. आज अतिशय छान मैत्रिणी आम्हाला मिळाल्या आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. खूप छान वाटलं. आमचे आईराणी गाणे पण तुम्ही खूप छान साथ दिली सगळ्यांनी. खूप छान वाटलं. थोडी शंका होती की सगळं मॅनेज व्हायला पाहिजे व्यवस्थित, पण आम्हाला छान एक अनुभव होता. असेच आम्ही अनेक कार्यक्रम करतो. जर आमचं कार्ड तुम्हाला हवं असेल तर आपण निश्चित घेऊ शकता. आणि सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार की सगळ्यांनी खूप छान आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि वैशालीताई अमृतकर सतत आमच्या संपर्कात होत्या.
आणि त्यांची तकतक खूप होती की मावशी असं, मावशी तसं, मावशी तसं. Ranggalina, Mayani, Kaya, Kaya, Kaya,
मामाने